आणि आवर्जून जेही मला ऐकतात पाहतात आवर्जून इंस्टाग्रामवरती सर्च करा ग्रामीण टेनिस 70 आणि ते देखील मंगेश चौधरी देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील देवी सपाडा टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर सामन्याला आपण सुरुवात करूया. राहणार आणि देवी सपाडा ही बॅटल आपण पाहतात. फर्स्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती आदित्य नाईक दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतो. फर्स्ट ओव्हर पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती. पुल करायचं होतं, मिस टायमिंग. फिल्डर जज करतात, मिस्टेक होणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती पकली सफलता इथे मिळेल आदित्यला. बॅटर इथे बाद झालेत योगेश. ते लागला न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतो अक्षय. अक्षय भोईर दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेला आहे. त्याने बघला चेंडूवरती हा धक्का इथे लागला आणि बघा अगदी फर्स्ट बॉलवरती जेव्हा धक्का लागतो तेव्हा ती फार टोचणारी गोष्ट असेल. कारण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करताना आपला देवीचा पाडा संघ पाहायला मिळतो. सुरुवात अगदी महत्त्वाची आहे. इथे शफळून खेळायचं होतं, फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचा होता, बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आलेला नाही आहे. डॉट बॉल प्रमाणे इथे येतो. फॉलिंग स्लॉक स्वीप हा फटका पाहिल्यानंतर वडूनगर गावामध्ये आपण आहोत आणि केतन पाटीलचा आवर्जून मी उल्लेख करेन. कारण केतनकडे भरपूर सारे स्ट्रोक्स आहेत, त्यात मात्र काही शंका नाही आहे. सेमीफायनल 1मध्ये आपला वडूनगर संघ देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. आणि जर आपण इथे पाहिलं तर कदाचित डायरेक्ट हिट जर लागलं असतं तर काम तमाम होतं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, लॉफ्टेड स्ट्रोक मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला गेला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट या फटका मागे होता. आणि तसेच बॉटम हँडचा देखील अतिशय चांगला वापर इथे बॅटरने केला होता. पहिला चौकार.
कारण पाकलं गेलं तर अगदी पहिला चेंडूवरती धक्का लागला. या इनिंगच्या सुरुवातीमध्ये टीम देवीचा पाडाला बॅटर बाद झाले होते योगेश, आणि त्यानंतरही 11 धाव्यांची पार्टनरशिप आपल्याला सेकंड विकेटसाठी पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान आता तयार होतात. प्रणय मडवी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतो. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळणार आहे अक्षय. बघा टायमर सुरू आहे, टीम राहणार तो थांबणार नाहीये. सो दॅट्स वाय त्याच्याकडे लक्ष असू द्या आणि खेळाला तुम्ही सुरुवात करा. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला स्ट्रोक खेळलं, फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला बॉल इथे फील्ड केला जातो, मिळेल एक सिंगल आणि ओव्हर थ्रो देखील झाला. आता सिंगलचा डबल यस होईल. ओव्हर थ्रो झाला त्याचा फायदा इथे मिळाला. दोन्ही बॅटर्सला 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. एकंदरीत मी म्हणेन की जर ॲज अ फिल्डर ही गोष्ट जर आपल्याला समजलेली आहे की सिंगल गेलेली आहे, सो त्यानंतर अशा प्रकारे थ्रो करण्याची काय आवश्यकता हा प्रश्न आता इथे उभा होतो. कारण कधी कधी आपण पाहिलं की अशा निर्णायक मॅचेसमध्ये ना याच 1 ते 2 धावांना कधी कधी अंतिम चरणावरती जाऊन टोचतात. वाघबीड आणि भाटाले अशी लढत यात नंतर आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. हलकीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा इथे घेतला गेला. 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावपळ आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. पहिलं सत्र सुरू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंतचा जो खेळ राखलेला आहे, विकेट पहिली लवकर गेली पण त्यानंतर पार्टनरशिप आता चांगली आहे. नेक्स्ट बॉल पायावरती अदलला. अपील देखील प्रणयने नाही केली कारण त्याला एक्झॅक्टली ही गोष्ट क्लिअरली समजली की बॅटर सेफच आहेत. दॅट्स वाय त्याने अपील देखील नाही केली लेग बिफोर विकेटसाठी. एक सिंगल इथे लेग बायजच्या स्वरूपामध्ये मिळेल आणि धावपळक आता 16वरती जाऊन पोहोचला. या ओव्हरमध्ये प्रणय मडवी आता इम्प्रेस करतात कारण आतापर्यंतची जी बॉलिंग त्यांची राहिलेली आहे योग्य लाईन आणि लेंथवरती चेंडू टाकलेत. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ. आता देखील क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता होणार नाही. डायरेक्ट हिट जर कदाचित आला असता तर काम बनलं असतं पण तसं काही झालं नाही. ओव्हर थ्रो देखील झालं आणि त्या जोरावरती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळतील या 2 धावा. बघा एकंदरीत या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 ओव्हर थ्रो आपण पाहिले आणि त्यामागे 1 रन एक्स्ट्रा गेलेले म्हणजे ओव्हरमध्ये ऑलरेडी 2 अतिरिक्त दिलेले आहेत ज्या खऱ्या अर्थाने वाचवायच्या होता. पण धावफलक आता जाऊन पोहोचला 18वरती. चेंडू शिल्लक असतील या सेकंड ओव्हरमध्ये. येणारे 2 स्विच हिट खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. प्री माइंडेड झाले होते बॅटर असेच वाटलं कारण जणू काही ऑलरेडी ठरवलं होतं की आपल्याला स्विच हिटच केलायचा, बॉल कुठेही पडू द्या आणि त्याच अनुषंगाने स्वतःला ते सावरू नाही शकले. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. एक डॉट बॉल सध्या सगळीला टोचेल कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 11 आला आणि त्यानंतर हे षटक पूर्णपणे शांत गेलं आतापर्यंत. फुल टॉस पॅनवरती. ऑन साइडला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात आणि मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेस. धावफलक 19 धावा धावफलकावरती आणि खेळ बाकी येत्या 2 षटकांचा. 2 षटकांचा आणखीन इथे खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्याला विनंती असेल की कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता आता पुन्हा एकदा फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. अगदी 4 मिनिटं लागली या षटकामागे म्हणजे 2 ओव्हरसाठी 9 मिनिटं लागलेली आहेत आणि येत्या 3ऱ्या षटकासाठी टीम राहणार तुमच्याकडे 6 मिनिटं असतील. सो त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. म्हणजे चित्र पाहायला मिळतात की आता 3rd ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती आता तयार होतात. समतेश नाईक या 3rd ओव्हरमध्ये तयार होतात बॉलिंग करण्यासाठी. मग यशवंत स्पोर्ट्स राहणार टीम देखील एक यंग टीम आहे बट भरपूर चांगला खेळ ते करतात कारण स्टार्ट या सीझनचा त्यांचा देखील चांगला राहिला होता बट त्यानंतर जर आपण पाहिलं तर सातत्याने काही ना काही मिस्टेक्स होतात. मृणाल नाईक आज टीममध्ये नाही आहेत, त्यांची देखील कमी आता नक्कीच भासत असेल. थर्ड ओव्हर समतेश नाईक बॉलिंग मार्कवरती तयार होतात. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टीम साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे. सो दोन्ही टीमचं कॅप्टन रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. भाटाळे टीमचं कॅप्टन नेहमीच वेळेवरती असतात आणि आज देखील ते अगदी योग्य वेळेवरती हजर आहेत.
आपलं हार्दिक स्वागत आहे भावेशजी. थर्ड ओव्हर समतेश नाईक. ओव्हर द विकेट. पगलास बॉल हाफ ट्रॅकर बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती. पुलचा फटका. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. थँक्यू डीज. षटकार इथे येतोय. धाव फलक आता 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर करता 25 धावा धाव फलकावरती. मग चेंडू सापडत नसेल तर दुसरा घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. धाव फलक आता 25 वरती. आणि तसेच केतन पाटील यांचे फार मोठे फॅन छोटे पुष्पा यांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. मला असं वाटतं की तालुका क्रिकेटमधल्या सर्व स्टार कार्ड्सचा हा सर्वात मोठा फॅन असावा. फुल राखेट डीपमध्ये उपस्थित. बॉल इथे जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. प्रथमेशभाई पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, भरपूर चांगलं कार्य करीत आहेत. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 27. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न वाटतो. पण इथे आता रन घेण्याचा प्रयत्न केला जातो. देवीचा पाडा इट्स भिवंडी. दॅट्स वाय जर तुम्हाला रन घ्यायचे, स्ट्राईक रोटेट करायचे तर एका वेळेवरती दोन्ही बॅटर्सला क्रीज सोडणं आवश्यक आहे. दॅट्स वाय ही फक्त असेल सिंगल आणि बॅटर रनआउट देखील नसेल. थँक्यू डीज. नेक्स्ट बॉल. पायावरती फुल टॉस. ऑन साइडला स्ट्रोक खेळलेत आणि दोन्ही फिल्डर्स चा मधोमध हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. पायावरती फुल टॉस टाकला होता. रिस्क वर्क भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. बॅटर अक्षय चा बाटमध्ये हा चौकार. फिल्डर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील पण तरी सुद्धा दोन्ही फिल्डर्स अगदी मधनं हा बॉल निघून गेला. 4 धावांसाठी हा वाईट बॉल असेल. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता पुढे जातो. 33 ऑन द बोर्ड. 33 धावफलकावरती. कारण बघा आउटफील्डमध्ये जेव्हा तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करत असाल ॲज अ फिल्डर तुम्हाला स्टार्ट घेणं देखील महत्त्वाचं. कारण जर तुम्ही स्टार्ट घ्याल ना तर तो तुम्हाला मोमेंटम मिळतो बॉलपर्यंत जाण्यासाठी. आता देखील पायांवरती लोवर फुल टॉस. बॅटचा टोला लागला. फिल्डर पोहोचतात. आता फिल्डिंग चांगली लागली. बॉल इथे फील्ड होतो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2. तिसरीसाठी देखील परत आणि 3 धावा देखील इथे कंप्लीट. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्विकली अगदी या 3 धावा इथे पूर्ण करण्यात आल्या आणि धावफलक या 3 धावांच्या मध्ये स्कोर कार्ड आता 36 वरती जाऊन पोहोचला. 36 ऑन द बोर्ड. कौतुक यासाठी मी कारण की एकंदरीत वाटलं होतं की फक्त 2च धावा घेतल्या जातील बट शेवटच्या चरणावरती कॉलिंग झाली, कम्युनिकेशन झालं की तिसरी धाव देखील होऊ शकते आणि त्याच्यावरती भरपूर चांगलं रिस्पॉन्ड इथे दोन्ही बॅटर्सने एकमेकांना केलं. 3 धावा मिळतील. धाव फलक आता 36 आणि चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये येणारा 1. स्लॉक स्वीप खेळायचं होतं. पायांवरती चेंडू होता. दिशा खराब. डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. प्रश्न हा देखील निर्माण होतो की सध्याच्या घडीला वाऱ्याचा प्रवाह देखील उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल आहे आणि समतेश नाईकची बॉलिंग जर आपण पाहिली तर लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता देखील तिथेच एक्झॅक्टली टोजवरतीच टाकायचा होता बट बॅटचा टोला लागला होता. बॉल अगदी जर आपण पाहिलं नोमास लँडमध्ये पडला. रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर बाद झालेत. समीर आणि धक्का लागला हा दुसरा. थँक्यू डीज.
न्यू मॅन इन ॲट नंबर 4 राम म्हात्रे. क्रमांक 4 वरती या बॅटिंग क्रमामधलं खऱ्या अर्थाने एक मजबूत बॅटर आणि ज्याच्यावरती नेहमीच विश्वास दाखवला गेला देवी सपाटा टीमच्या माध्यमातून. आणि राम म्हात्रे दरम्यान आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता इथे येतात. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच राम म्हात्रेच होते, ज्यांचा बॅटमधनं आपण 3 षटकार देखील पाहिले होते. इंडिव्हिज्युअल 20 बनवल्या होत्या या आधीच्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील तशाच काही अपेक्षा त्यांच्याकडनं नक्कीच असतील. अंतिम ओव्हरची जिम्मेदारी बॉलर तयार होतात. भूपेश वरती विश्वास इथे दाखवला गेला. याआधी आपण मयुरेश नाईक यांना अंतिम षटक टाकताना पाहिलं होतं, पण या मॅचमध्ये आता भूपेश अवेलेबल आहे, दॅट्स वाय त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेला या अंतिम षटकासाठी. बघा अंतिम षटक महत्त्वाचं का असतं, कारण बघा अंतिम षटक ज्याही गोष्टी या ओव्हरमध्ये घडतात त्या अनुसरून मोमेंटम शिफ्ट होत असतो. त्या अनुषंगाने संघाचं मनोबल एकतर वाढतं एकतर कमी होतं. या गोष्टी देखील या अंतिम ओव्हरमध्ये होतात आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर हे अंतिम 6 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. पण पहिलाच बॉल भूपेशचा बीमर नो बॉल आणि प्लस त्यासोबत 22ची एक सिंगल देखील इथे कंप्लीट झाली. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, 1+1 मिळतील या 2 धावा. एकंदरीत बॅट आणि बॉलचा जर संपर्क इथे आला असता तर जास्तीत जास्त मिळू शकल्या असत्या, बट मिळतील या 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती राम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल आणि तसंही डेथ ओव्हरमध्ये प्रत्येक बॉल फ्री हिट प्रमाणेच खेळावा लागतो. तुम्हाला बॅट चालवावीच लागते आणि ते कार्य इथे करायचं आहे. फ्री हिट बॉल, फुल टॉस ऑन साईडला, फुल टॉस बॉलवरती फुल टोल षटकार. थँक्यू डीजे. षटकार दरम्यान इथे येतोय 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. फर्स्ट लुकमध्ये देखील एक्झॅक्टली तेच वाटलं होतं की प्रॉपर जो फुल टॉस असतो ना ज्या हाईटला, त्या हाईटवरती हा बॉल होता आणि षटकार इथे येतो. धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय आता 46 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक असतील येथे 5. चेंडू आणखी शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. पण रामच्या अगेन्स्ट इथे फुल टॉस टाकणं फार मोठी मिस्टेक आहे भूपेशकडनं, कारण पाहिलं गेलं तर एक चांगला बॅटरचा उल्लेख मी जस्ट केला की या बॅटिंग ऑर्डरमधला सर्वात महत्त्वपूर्ण घटक राम म्हात्रे क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. आणि रामच्या अगेन्स्ट जर तुम्हाला इथे चांगली बॉलिंग करायची तर तुम्हाला लाईन आणि लेंथवरती या दोन्ही गोष्टींवरती फोकस करावं लागणार आहे. तिथे जर मिस्टेक्स घडल्या तर मोठे फटके येऊ शकतात. आता देखील मिस्टेक बॉल हवेमध्ये आहे आणि दरम्यान बीमर नो बॉलचा इशारा देखील इथे आला, म्हणजे आता भूपेश या मॅचमध्ये बॉलिंग करू शकत नाही आहेत. दुसरा बीमर नो बॉल. आता क्विकली दुसरा बॉलर इंट्रोड्यूस करा आणि सामन्याला सुरुवात करा. चला टीम राहणार, दुसरा बॉलर त्वरित इंट्रोड्यूस करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. या आधी भूपेशने षटक टाकलं होतं, प्रणय होते त्यावेळेला जे 2 बीमर नो बॉल आले होते. आणि आज बीमर हा शब्द फार त्रास देतो राहणार टीमला. बघा या आधीच्या सामन्यामध्ये रिकव्हरी चांगली लागली, आधी तर खेळला तो टोटल चेस झाला, बट बघा प्रत्येकी मॅच ही शून्यापासून सुरुवात असते आणि शून्यापासून सुरुवात करून पुन्हा एकदा आपलं अस्तित्व उभं करणं हे कोणत्याही टीमसाठी कोणत्याही खेळाडूसाठी नेहमीच अवघड राहिलं. बट मी म्हणेन सध्या सागडीला इथे आता जी परिस्थिती उभी झालेली आहे की 2 नो बॉल पडलेत आणि त्यानंतर आता मयुरेश दरम्यान आता बॉलिंग मार्कवरती तयार होतो आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. चला खारबाव टीमचं कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. साईश बी आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणारा हा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, म्हणजे पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत.
फ्रीडचा बॉल असेल मयुरेश नाईक दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतात. प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका. पहिली 3 षटकं योग्य वेळेवरती टाकली त्यासाठी तुमचं कौतुक. बट हे अंतिम षटक देखील टाकायचं. फ्रीडचा बॉल ऑन साईडला स्ट्रोक डीप मध्ये मिड विकेटला फील्ड. प्रयत्न चांगले होते बट तरी सुद्धा हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. चौकार. बघा मिस्टेक्स एक्झॅक्टली काय घडतात की ॲज अ न्यू बॉलर तुम्ही कधीही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर येत्या क्षणी फुल लेंथ अथवा यॉर्करच्या दिशेने वाटचाल कराल ना तर मिस्टेक होणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉपर लाईन आणि लेंथवरती फोकस करणं आवश्यक आहे. याच तर बॉलचा उल्लेख जस्ट मी इथे केला आणि तो बॉल इथे आता टाकला मयुरेशने. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. कारण कधी जर तुम्हाला एक चांगला बॉलर बनायचं आहे ना तर क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत त्यांना फॉलो करणं महत्त्वाचं आहे. कारण ॲज अ बॉलर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं नाव लौकिक तेव्हा होईल, तुम्ही एक प्रॉपर बॉलर तेव्हा बनाल जेव्हा तुम्हाला पेस वेरी करता येईल, तुम्हाला लाईन आणि लेंथ वेरी करता येईल आणि ती गोष्ट जास्त मॅटर करते. आणि मागील चेंडू सटीक लाईन आणि लेंथवरती टाकला पण आता हा फुल टॉस ऑन साईडला स्ट्रोक डीप मिड विकेटला फिल्डर आहेत आणि सेकंड अटेम्प्टमध्ये ही कॅच इथे कंप्लीट आणि धक्का इथे लागला. बॅटर बाद झालेत. अक्षय इथे कॅच पकडली गेली. सेकंड अटेम्प्टमध्ये ती कॅच कंप्लीट केली. डीपमध्ये जे फिल्डर होते शुभम होते, शुभमने ती कॅच पकडली. आणखीन जर आपण पाहिलं तर आता चेंडू किती शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये? शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन देखील जोडले गेले आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल लॉफ्टेड फटका. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग? यस, प्रॉपर टायमिंग प्लेसमेंट आणि पॉवर देखील या फटक्या मागे होते. आणि अखेरीस जर आपण इथे पाकलं तर घडलंय काय? फक्त एकच धाव. या अँगलने असं वाटलं की बॉल डायरेक्टली गेला की काय, बट त्यानंतर निदर्शनामध्ये आलं की इथे हा बॉल इथे फील्ड केला गेला आणि दरम्यान या अंतिम चेंडूवरती इथे मिडल रन. स्कोर कार्ड 59 आणि 60 धावांचं लक्ष इथे सेट केलं. कारण समालोचन कक्ष साईड अँगल आणि इथनं खऱ्या अर्थाने एका क्षणाला असं वाटलं की त्या रिजनला क्लिअर केलं बॅटरनं, बट तसं काही झालं नव्हतं. आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. एकूण 59 बनवला गेला आणि 60 धावांचा चांगला टोटल इथे सेट केला टीम गावदेवी स्पोर्ट्स देवीसापाडा टीमने अगेन्स्ट टीम यशवंत स्पोर्ट्स रानाल. सर दोन टीमचे कॅप्टन देखील जोडले गेले आहेत आणि व्यासपीठावरनं टॉस करण्याकरिता मी विनंती करेन. इंद्रसेन दिवेकर दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. इंद्रपाल काबूकर आणि तसेच इंद्रसेन दिवेकर बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहोत आणि त्या ग्रुपचे सदस्य ज्यांची अपार मेहनत या स्पर्धेमागे राखलेली आहे त्यांच्या शुभेच्छा आपण करूया. टॉस टॉस आपण करणार आहोत. आणि तसेच विवेक म्हात्रे यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. टॉस आपण करणार आहोत. कॉल कोण करतो ते सांगा. कॉल असेल
टीम खारबावचा. हेड अथवा टेल असा कॉल करायचा. हेड असा कॉल आहे आणि दरम्यान टेल आला. टॉस टीम भाटाल्याने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थान बनवायचं व्यासपीठावरती. भावेश माळे आमच्या समेत. भावेश, टॉस जिंकला, फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि ॲज अ कॅप्टन ज्याप्रमाणे अगदी स्टार्टमध्ये जी अपेक्षा होती, सीझनच्या सुरुवातीमध्ये अपेक्षा होती, तशाप्रमाणे सीझन गेलं की त्या विपरीत गेलं? व्यतिरेक गेले. बघा, एक स्पर्धेचे चॅम्पियन तुम्ही बनलेत, बट ती स्पर्धा सोडून दिली. तर त्यात नंतर मलाही वाटतं की ज्या अपेक्षा मी भाटालीकडून ठेवतो त्याप्रमाणे खेळ राहिला नाही. बट या स्पर्धेमध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग करणार आहेत. सो हा देखील प्रश्न विचारेन की आज टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे, कोणता प्लेअर आज अवेलेबल आणि की कोणता प्लेअर अनुपस्थित, असं काही की रेग्युलर जी टीम खेळली ती टीम आहे? 2 जण कमी आहेत, ते बाकी 100% देण्याचा प्रयत्न करू सगळे. आणि हे आयोजन पाहता काय म्हणशील भावेश? कारण बाबा अमरनाथ ग्रुप तसेच साईदेवी वडनगर टीमची देखील मेहनत या स्पर्धेमागे राहिलेली, काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर केलेलं आहे आणि खेळायला पण मजा येईल. मातीचे पीच आहे तर खेळायला चांगलं वाटतं. बेस्ट ऑफ लक टीम भाटाले. आणि खारबाव टीमचं कॅप्टन आमच्या समोर. टॉस जर मित्रा तू जिंकला असता, तुझा निर्णय काय होतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे प्री डिसाइडेड होतं की बॅटिंगच करायची होतं. तर 4 ओव्हर माइंडमध्ये काय थॉट्स आहेत, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि आज टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे, बॅटिंगमध्ये कोणावरती विश्वास असेल? खरं तर बोलायचं गेलं तर आमची महेंद्र पाटील यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. महेंद्र पाटील आमचे गेले आहेत तिथे नारंगीला आणि आम्हाला आमची साईज बी आहे, आम्हाला खेळायची संधी दिली. त्यांचे खूप आभार मानतो आम्ही. आणि आज टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे असणार? बॅटिंगमध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? बॅटिंगमध्ये हर्षल, कुशल, परेश म्हात्रे यांकडून खूप अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आज असेल की या स्पर्धेविषयीचं तुमचं मत? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि प्रथमच आम्ही माती पिचवर खेळणार आहोत आणि खेळायला खूप मजा येईल. बेस्ट ऑफ लक टीम खारबाव. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम ब्राह्मणदेव क्रिकेट टीम भाटालेने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगमध्ये आपण पुन्हा एकदा आवाज मनीषजी मुंडे यांचा ऐकूया. धन्यवाद. हॅलो, थँक्यू विशाल. स्टार्ट करायचं त्या ठिकाणी मॉनिटरला लेवल मध्ये. हॅलो, पाय या ठिकाणी थोडी अभि पंकज माळे यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती त्याचबरोबर आमचे उज्ज्वल पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष करूया स्वागत. त्याचबरोबर पंकज माळे आपल्याला देखील विनंती आहे, आयोजक देखील या स्पर्धेचे, त्यांना देखील विनंती. जितकी घाई हॅलो हॅलो जितकी घाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ना, तितकंच यश आपल्यापासून खेचून नेण्याचा प्रयत्न जरूर केले जातात. पण या बॉलवरती केले आक्रमण, चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल का बॉलला, त्याच्या देखील आवाक्या बाहेर. बॉल थांबत नाही, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी व्यासपीठाला सलामी देत असताना येतोय षटकार. षटकाराच्या साह्यानं 8 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. या बॉलवरती देखील तेच रिझन, तसाच फटका देखना सजवलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर दस्तकवर मस्तक देत बॉल वेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 धावसंख्येसाठी आपण पाहत आहे
आदित्यच्या बाट मधूनचा हा दर्जेदार उल्लेखनीय कामगिरी करणारा षटकार. थँक्यू डीजे खंडेराय, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत. खंडोबा तुझा त्रिभुवनी, खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा, रूप दिसे आगळे पिवळे, नाम तुझे प्रचंड. कडे पठाराचा राजा, 9 लाख पायऱ्यानंतर खऱ्या अर्थानं जो देव आपल्याला पाहायला मिळतो तो जेजुरीचा खंडोबा आहे. गीत आपण आपल्याला ऐकायला पाहायला मिळालं. बाग टू बाग 2 षटकार, 15.0 सरासरीनं प्रति षटकामध्ये. खरं तर प्रणित धावायचा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी आपण पाहत आहे. त्यांच्या विरोधात अगदी यशवंत स्मृती आपण पाहत आहे या ठिकाणी. राणा वांद्यांच्या विरोधात गावदेवी देवीचा पाडा. या 2 टीम दरम्यानचं ही घमासान युद्ध, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं कुरुक्षेत्र, क्रिकेटचे पंढरी म्हणावं लागेल या ठिकाणी. आणि या ठिकाणीच या पंढरीमध्ये दुमदुमलेलं वातावरण. दोन्ही बॅट्समन मैदानावरती चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. एक आली आहे, 15 धावा झाल्यात. सरासरी या ठिकाणी केली जाते कंप्लीट. 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांमध्ये. जर 15 मिनिटांच्या आतमध्ये जर तुम्ही षटक संपवलं नाहीत तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि या एक खेळाडूचं महत्त्व फिल्डिंग करणाऱ्या टीमला अगदी चांगला माहीत असेल. मैदानाच्या चौफेर फलंदाजी चालू आहे. बॉल अगदी पॉईंटच्या डोक्यावरून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 1 बाउन्स षटकार. बल्ल 41 धावसंख्येचा 18 बॉलमध्ये 41 करायच्या. प्रणित 21 आकडा ऐकला की तारीख आता आठवते. गेले अगदी आजचा विचार केला तर अगदी 10 दिवस राहिले ते आकड्यासाठी. अख्ख्या जगविख्यात म्हणून ज्यांची नोंद आहे, हिंदू धर्माचा राजा राजशिव छत्रपती यांचा जन्मदिवस म्हटलं तर अगदी प्रत्येक गावोगावी, प्रत्येक गल्लोगल्ली फक्त फटाके फुटणार आणि डीजेस वाजणार आणि राजांचा जयघोष खऱ्या अर्थानं संपूर्ण अखंड हिंदुस्थानमध्ये होणार. कारण की अखंड हिंदुस्थानचा दैवत राजे शिव छत्रपती म्हटलं तर बाप जयंती येते 19 तारखेला अगदी सगळीकडे तारखेनुसार अगदी साजरे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तोच आकडा प्रगतीपथावरती 19 येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्लाइंड स्ट्रोक बॉल अगदी हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल का त्याला? नाही. यस, डेफिनेटली 2 कंप्लीट केल्या. फंबल होते मैदानावरती. तिसरीचा प्रयत्न चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय. चौकाराच्या सह्यानं प्रगतीपथावरती 10 पॉईंट पोहोचला. तर तब्बल 23 या आकड्यावरती. 23 सागर. खरं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतो. 60 पर्यंत पोहोचायचं. हा अगदी आपण प्रणित मागाशी देखील उल्लेख केला. ज्यावेळेस जास्त धावसंख्या असते ना त्यावेळेस 2 बॅट्समन मनामध्ये एकच मनसुबा असतो की जास्त हिटिंग केली पाहिजे, मैदानावरती जास्त आकाशाला गवसणी घालणारे फटके मारले पाहिजे या मनसुबाने खेळतो. आणि ज्यावेळेस 24 चेंडू 20-25 धावसंख्येची गरज असते ना त्यावेळेस प्रेशर क्रिएट असतं दोन्ही टीममध्ये. एकीकडे डिफेन्सिव्ह क्रिकेट करावा लागतो तर दुसरीकडे चेसेबल क्रिकेट करावा लागतो. हेच खरं तर क्रिकेटमधलं रणयुद्ध असतं. आणि या रणयुद्धामध्ये खरं तर खूप चांगलं नंदनवन होता पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका. नेत्र दीपक बस बघावा आणि बघतच राहावं या फटकाकडे. बॉल थांबत नाही. स्क्वेअर लक्ष डोक्यावर उडवला. बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पट्ट्यात आलाय बॉलला. उरकवलाय कार्यक्रम. 6 धावसंख्येसाठी आपण पाहत आहे. आदित्य जातोय षटकार घेऊन.
यस इज थँक्यू. उगवला तारा तिमिर आरा गरजा शिवाजी राजा. अगदी पाहिला आपण औरंगाबादचा अगदी आपल्याला संभाजीनगर पाहायला मिळालं. हे खरं तर हिंदुत्वाची ताकद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. औरंगाबादला नाव दिलं खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगर. पंचांकडे खरं तर दाद मागितली जाते. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं संगणक धावपळ स्थिरावलं जाईल. तब्बल 29 या आकड्यावरती 29 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 60 पर्यंत पोहोचायचं आहे. 31ची अजूनही गरज असणार आहे. 31 धावसंख्येची गरज असणार आहे. पहा आमचे आयोजक प्रत्येक मान्यपरांवरती अगदी त्यांची काटोकोरपणे नजर आहे. कारण की आपली भारत म्हटलं तर संस्कृतीने नटलेला हा देश आहे. सगळं धर्म जात धर्म पंथ आम्ही मानतो. मराठी ही खरं तर आपली मराठी मातृभूमी आपण पाहता या ठिकाणी. आणि आपलं खरं तर स्लोगन असे अतिथी देव भव मान्यवरांचा सन्मान. पण बॉल थांबत नाहीये या ठिकाणी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आदित्य मैदानावरती बोलत नाहीये. आता आदित्य फक्त बोलतोय की मैदानावरती मला बोलायची गरज नाही, कारण की मैदानावरती माझी बाट बोलतीये. येतोय षटकार. ठोक डीजे. मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी. महाराज तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात तर त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. वर पिच अगदी पिचच्या पलीकड्याची पिच दिली, त्याच्या देखील बाहेर बॉल. बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 42 आकड्यावरती. 42 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 60 पर्यंत पोहोचायचं. 42 झाल्यात. 18 अजून करायच्यात या ठिकाणी. या बॉलवरती देखील काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या चौफेर. कधी स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून, कधी काऊ कॉर्नरच्या डोक्यावर, कधी अगदी स्वीप कव्हरच्या डोक्यावरून पाहायला मिळतो. हा बॉल देखील थांबत नाहीये. बॉल जाईल हा नाही म्हणता 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. तब्बल 8 बॉल खेळतोय. 42 आकड्यांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. 11 बॉल 42 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. 11 चेंडू 42 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार 2 एकेरी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. हेच तर खऱ्या अर्थानं प्रयत्न केले आणि या प्रयत्नांच्या अगदी प्रामाणिक प्रयत्न केला ना की यश पायथ्याशी येऊन नक्कीच ठेपतं. यात मात्र शंका तीळ देखील शंका उरत नाहीये, कारण की हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न
तुम्हाला अगदी उंच शिखरावरती नेऊन ठेवतात आणि ते उंच शिखरावरती नेण्यासाठी तुमचा प्रयत्न खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की देरेहारी पळंगावर तुम्हाला कोण करणार नाही आहे. मैदानावरती तुम्हाला चमकायचं असेल, गावाचं नाव प्रतिष्ठेला न्यायचं असेल तर तुम्हाला मैदानावरती तितकीच चांगली कारकिर्दी करावी लागते आणि या कारकिर्दीमधूनच खऱ्या अर्थानं एखाद्या खडतर प्रवासामधून जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाची जाणीव होत नाही. जोपर्यंत सुखाची जाणीव केली जात नाही तोपर्यंत दुःख काय असं हे कळत नाही आणि दुःख जोपर्यंत वाटायला येतं तोपर्यंत सुखाची किंमत कळत नाही. क्रिकेटमध्ये देखील तसंच म्हटलं जातं, जोपर्यंत हार आपल्या वाट्याला येत नाही तोपर्यंत विजयाचा अगदी आपल्याला जल्लोष कळत नाही आणि जेव्हा विजयाचा जल्लोष करतो त्यावेळेस आपल्याला ती हार पसरवण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये असते, त्यावेळेस आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. एक येते खरं तर आता प्रणयला देखील माहिती आहे की आदित्यकडे स्ट्राईक असणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार, कारण की आदित्य मैदानावरती बरसतोय, अगदी प्रत्येक गोलंदाजावरती हावी ठरतोय, मैदानावरती अगदी हॅमर शॉट खेळतोय. हातोडी जशी चुकीवरती ठोकावी, खिळ्यावरती ठोकावी तसं मात्र तो बॅटन हॅमर स्ट्रोक खेळतो मैदानावरती. या बॉलवरती देखील आक्रमण आता पसू शकतो, संधी होऊ शकते पण थांबत नाहीये. चौथा आदित्यच्या बॅट मधून, जर आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर खेळाडू कक्षामधून येऊ दे टाळांचा कडकडाट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय षटकार. अर्धशतकापासून 2 आकड्यावरती दुरी आहे खरं तर आदित्यचे आणि विजयाच्या दिशेने जाण्यासाठी तब्बल डॉट बॉल पडल्यानंतर आदित्य देखील एक क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह निर्माण झाला खरं तर आदित्यकडे देखील की ह्या बॉलवरती कदाचित छेडछाड केली असते, यष्टीरक्षकांना पकडला असतं. यष्टीरक्षक देखील बराचसा यष्ट्यांच्या समीप फिरून खेळला. या ठिकाणी या स्पर्धेमधील अर्धशतक झळकावतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करतोय का? यस, डेफिनेटली 2 धावा, अर्धशतक आदित्यचं. एकदा आदित्यसाठी जोरदार टाळ होऊ द्यात. चला कॅमेरामॅनला बाट दाखवा. हे क्रिकेटमधलं ॲटिट्यूड खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असं बॅट्समनचं आणि त्यानं तेच सादर केलं. आता या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानावरती त्याने अगदी दर्शन घेतलं खेळपट्टीचं, कारण की एक खेळपट्टी तू माझी साथ दिली, खेळपट्टीच्या प्रेमात पडला आणि खेळपट्टीनं देखील त्याला मोहात पाडून या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवण्यासाठी मदत करताना पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन शपल झालाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 षटकामध्ये अगदी सामना विजय झाला. थँक्यू डीजे. पहिलं अर्धशतक झळकावलं खरं तर राज पाटील आणि त्यानंतर दुसरं अर्धशतक झळकावणार आपण पाहाल या ठिकाणी यशवंत स्मृती राणाल टीमचा आदित्य. खूप चांगले बॅटिंग मयुरेश नाईक यांच्याकडून या अर्धशतकात